श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1029. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये मेघनाथ आणि हनुमंताचं युद्ध बघितलं. मेघनाथाने आपल्या मायावी अस्त्रशस्त्रांच्या आधाराने नागपाशासारखी अत्यंत संहारक अस्त्र वानर आणि अस्वल दलावरती सोडली. ज्याच्या भीषण आघाताने वानर अस्वल दल धारातीर्थ पडू लागलं. सगळेजण सैरभैर होऊ लागले. जणू काही त्यांची युद्ध करण्याची इच्छाच ते विसरून गेले. अशा वेळेला आपल्या या वानर दळाच्या मागं कोण उभं राहणार? त्यांचा खरा जो आधार आहे तो हनुमंत. अशा या लढाईमध्ये मेघनाथावरती एक अत्यंत प्रचंड असं पर्वत शिखर उचलून फेकतो. ते पर्वत शिखर आपल्या दिशेने येताना पाहताच मेघनाथ रथावरून आकाशामध्ये उड्डाण करतो. त्याचा रथ आणि सारथी पुन्हा या पर्वताखाली दबून ठार होतात. हनुमंताच्या या सिंहनादामुळं मेघनाथ पुरता गांगरून गेलेला आहे. हनुमंताचं शौर्य त्याने एकदा बघितलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा हनुमंताच्या आपण वाटेला जाऊ नये असंच त्याने मनामध्ये घट्ट धरलं. आणि त्याने आणखीन एक चुकीचा निर्णय घेतला. त्याने हनुमंताचे स्वामी असलेल्या प्रभू रामचंद्रांवरती आपल्या मायावी अस्त्रशस्त्रांचा वापर करायला सुरुवात केली. तो प्रभू रामचंद्रांच्या जवळ जाऊन दुर्वचनं बोलू लागला. त्यांच्या समोर अनेक प्रकारचे या मायेच्या अखत्यारीतले कारनामे करू लागला. परंतु प्रभू रामचंद्रांवरती त्याचा काहीही प्रभाव होऊ शकला नाहीये. गोस्वामीजी म्हणतात की जिमी को करे गरुड सई खेला डर पावय गही स्वल्प सपेला. त्या पद्धतीने एखाद्या गरुडाला घाबरवण्यासाठी सर्पाचं पिल्लू हे जसं उपयोगाला येत नाही, कारण त्या गरुडाचं ते मुळी खाद्यच आहे. अशा या मायेचे स्वामी असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या समोर मेघनाथ त्याच मायेतले शस्त्र अस्त्र त्यांच्यावरती वापरायचा प्रयत्न करतोय. अशा या मेघनाथाचं पुढील कृती गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. नभ चढी बरश विपुल अंगारा महिते प्रगट होही जलधारा. नाना भांती पिसाच पिसाची मारू काटू धुनी बोलही नाची. बिष्टापूय रुधिर कचहाडा बरशैक बहुपल बहुछाडा. बरशी धूरी की नेसी अंधियारा सूझन आपन हाथ पसारा. कपियकुलाने माया देखे सब कर मरन बना एहि लेखे. कौतुक देखी राम मुस्काने भये सभीत सकल कपि जाने. एक बाण काटी सब माया जिमि दिन कर हर तिमिर निकाया. कृपा दृष्टि कपि भालू बिलोके भये प्रबल रन रहहि न रोके. आयसु मागी राम पही अंगदादिक पिसात. लक्ष्मण चले क्रुद्ध होई बाण सरासन हाथ. सियावर
रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, मेघनाथाने या मायावी अस्त्रशस्त्रांचा वापर प्रभू रामचंद्रांच्या वरती करणं म्हणजे जणू काही एखाद्या गरुडाला छोट्याशा सर्पाच्या हातद्वारे घाबरवण्यासारखं होतं. जे या मायेचे स्वामी आहेत प्रभू रामचंद्र, ज्यांच्या या मायाच्या आधाराने हे समस्त ब्रह्मांड व्यक्त होऊ शकतं, ज्या या मायेच्या अधीन असल्यामुळं समस्त जीव हे नाचवले जातात, अशा या विलक्षण मायेचे स्वामी म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. त्या मायेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या एका छोट्याशा अंशाच्या आधाराने मेघनाथ प्रभू रामचंद्रांशी युद्ध करतोय. हनुमंताने देखील रावणाला हेच सांगितलं होतं ना की जाके बल लव लेसते जितेहू चराचर झारी. ज्याच्या बळाच्या अंशाने तू हे समस्त चर अचर असं ब्रह्मांड जिंकण्याचा प्रयत्न करतोयस रावणा, ते तुझं सामर्थ्य नाही, ते या प्रभू रामचंद्रांच्याच असलेल्या मायेचं बळ आहे. सज्जनो, समर्थांनी माया आणि ब्रह्म या दोन गोष्टींचं जेवढं आपल्याला वर्गीकरण करून सांगितलेलं आहे ना दासबोधामध्ये किंवा आत्मारामामध्ये, ते जर आपण अत्यंत मनापासून श्रवण केलं, त्याच्यावरती चिंतन केलं, तर आपल्याला मायेच्या स्वरूपाची जाणीव आतून होऊ लागते. माया ही शब्दाने व्यक्त करताच येऊ शकत नाही, कारण ज्या शब्दांनी मायेचं रूप शोधायचं ते शब्द देखील मायेच्या अखत्यारीमध्येच आहेत. आम्ही देखील या मायेच्या अखत्यारीत राहून शब्दांचा वापर तसाच करतो, ज्याप्रमाणे मेघनाथ प्रभू रामचंद्रांच्या समोर या मायेच्या असलेल्या अस्त्रशस्त्रांचा वापर करतोय. मायेला जाणण्यासाठी आपल्याला या मायेच्या अखत्यारीमध्ये आत आत तिनेच दिलेल्या सद्विद्येच्या आधाराने जावं लागतं. आपण अरण्यकांडामध्ये बघितलं ना की जिथं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला ही गीता सांगतायत आणि ज्यामध्ये ही माया कशी आहे, तिला दोन वाटा आहेत, एक सद्विद्येचा आहे आणि एक कुविद्येचा आहे. सद्विद्या ही जीवाला त्याच मायेच्या आधाराने परब्रह्मापर्यंत घेऊन जाते आणि हीच कुविद्या या मायेच्या आधाराने जीवाला अत्यंत दुर्धर अशा दुःखामध्ये ढकलत असते. त्यामुळे भगवंताची ही निजशक्ती केवळ जीवाला दुःख देण्यासाठी नाही, त्याच मायेच्या आधाराने जीव हा भगवंतापर्यंत पोचतो. म्हणून माझे समर्थ त्याला योगियांची माऊली असं आत्मारामामध्ये म्हणतात. ती आई आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकराचं पालन पोषण करून त्याला त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं करते, त्याप्रमाणे सज्जनो, या मायेचा आशीर्वाद, या मायेचा असलेला कृपा आशीर्वाद जीवाला देखील भगवंतापर्यंत घेऊन जातो. त्यामुळे माया ही मुळातच वाईट नाही. मग माया ही या राक्षसांनी कशा पद्धतीने वाईट केलेली आहे? सज्जनो, आपल्याला मी नेहमी प्रभू रामचंद्रांच्या मिथिला नगरीमधल्या धनुष्य यज्ञाचा प्रसंग सांगत असतो ना की जा की रही भावना जैसी प्रभू मूरत तिन देखी तैसी. ज्याच्या अंतरंगामध्ये जशी भावना आहे त्या पद्धतीने हे विश्व त्याच्या प्रचितीला येत जातं. राक्षस हे मुळातच तामसिक होते. त्यांचं चित्त हे समस्त या असलेल्या तामसिक गुणांनी भरलं होतं. देवता हे त्यांच्या दृष्टीने सर्वप्रथम शत्रू होते. साधू संत यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये वैरभाव होता आणि त्यामुळे या विश्वाकडे देखील त्यांना या मायेच्या आधाराने अशाच प्रचिती येत होत्या की हे समस्त ब्रह्मांड म्हणजे जणू काही या तमोगुणांचं अधिराज्य आहे. अशा या मेघनाथाने
या मायावी असलेल्या समस्त ब्रह्मांडामध्ये ज्या काही आपल्या तपस्येच्या आधाराने सिद्धी मिळवल्या, परंतु ज्या सगळ्या कुविद्येच्या सिद्धी होत्या, ज्याच्यामुळे भगवंत प्राप्त होणार नव्हता, जो केवळ दुःख देणाऱ्या, एखाद प्रकारे मनुष्याला आणखीन अधोगतीला नेणाऱ्या अशाच पद्धतीच्या या सिद्धी होत्या. अशा या मायावी सिद्धींच्या आधाराने मेघनाथ प्रभू रामचंद्रांवरती काही प्रयोग करतोय, परंतु प्रभू रामचंद्र अत्यंत स्तब्ध आहेत. त्यांच्यावरती या अस्त्रशस्त्रांचा कुठलाही प्रभाव पडत नाहीये. मग मेघनाथाने विचार केला की आपण हनुमंताशी लढू शकत नाही, आपल्या या शस्त्रास्त्रांचा प्रभाव प्रभू रामचंद्रांवरती पडू शकत नाही. मग आपण या शस्त्रास्त्रांचा प्रभाव त्यांच्यावरती पाडूत, जे ह्याच्यामुळं अत्यंत व्याकुळ होऊन जातील, ज्याच्यामुळं या प्रभू रामचंद्रांना आपल्याशी युद्ध करावं लागेल. अशा विचाराने मेघनाथाने नभ चढी बरश विपुल अंगारा, महिते प्रगट हो ही जलधारा. अशा पद्धतीने पुन्हा एकदा आकाशामध्ये उड्डाण केलं आणि आकाशातून त्याने विस्तवांचा खूप वर्षाव करायला सुरुवात केली. आणि त्याच्या या मायावी शस्त्रास्त्रांच्या आधाराने पृथ्वीमधून त्याने अनेक जलधारा देखील प्रगट केल्या. बघा, प्रकृतीच्या नियमाच्या हे उलट आहे. आपण बघतो की जमिनीच्या अंतरंगामध्ये दडलेला लाव्हा हा कित्येकदा जमिनीला भेदून वरती येतो आणि आकाशातून बरसणारे मेघ हे पाण्याला जमिनीकडे पाठवत असतात. परंतु इथं या मेघनाथाने या मायावी शक्तींचा आधार घेत याच्या उलटी नेमकी कृती करून दाखवलेली आहे. आकाशामधून विस्तव पडतायत, तर जमिनीमधून जलधारा प्रगट होत आहेत. मायेचं हेच कार्य आहे सज्जनो, की जे सत्य आहे त्याला विपरीत करून टाकणं, हेच या मायेचं आपल्या सगळ्यांना जाणवणारं प्रगट रूप आहे. अशा या मेघनाथाने अनेक प्रकारचे पिशाच आणि पिशाचिनी नाचून नाचून मारा काटाचा आवाज या आसमंतामध्ये करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या या शस्त्रास्त्रांच्या आधाराने तो कधी विष्ठा, कधी पूर, रक्त, केस, हाडे याचा वर्षाव या आसमंतामधून करतोय. कधी कधी अनेक दगड फेकतोय, कधी कधी एवढी प्रचंड धूळ निर्माण करतोय की या धुळीच्या वर्षावामुळे एक विलक्षण अंधार या रणभूमीवरती पसरून जातोय. गोस्वामीजी म्हणतात की ती धूळ इतकी निबिड आहे की सूझन आपण हात पसारा, आपणच पसरलेला हात आपल्याला न दिसावा, अशी या धुळीच्या साम्राज्याची अवस्था या रणांगणावरती दिसतीये. आणि अशा या मायेच्या प्रतापामुळं सामान्य वानर हे अत्यंत घाबरून गेलेले आहेत. कपिय कुलाने माया देखे, सब कर मरण बना एही लेखे. माया पाहून वानर व्याकुळ झाले. ते विचार करू लागले की असंच जर चालू राहिलं तर सर्वजण मरून जातील. बघा सज्जनो, आपण या मायेचं जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये दडणारं प्रतिबिंब आहे त्याचं वर्णन समजून घेतोय. मेघनाथ तामसिक वृत्तीचा आहे आणि त्यामुळं या मायेच्या आधाराने तो अशाच काही मायावी प्रतिकृती निर्माण करतोय. आणि याचा परिणाम कोणावरती होतोय? हनुमंतावरती नाही, प्रभू रामचंद्रांवरती नाही. याचा प्रभाव होतोय जे जीव मात्र आहेत, जे अतिसामान्य आहेत, अशा या वानर आणि अस्वलांवरती. म्हणजे जे मायातीत आहेत त्यांच्यावरती ही माया प्रभाव टाकू शकत नाहीत. जे मायेच्या अखत्यारीत आहेत आणि त्याचा दुरुपयोग करून अशा पद्धतीच्या विकृती तयार करतायत आणि त्याचा जो प्रभाव आहे तो कोणावरती पडतोय? आपल्यासारख्या सामान्य जीवांवरती, या वानर दळावरती. सज्जनो, ह्याला भवरोग असं श्री महाराज म्हणायचे. जे या ब्रह्मांडाच्या अस्तित्वाची जाणीव आहे, जी माझ्या देहबुद्धीची जाणीव आहे, जी ही या समस्त विश्वाच्या असलेपणाची जाणीव आहे, त्यातच या भवरोगाचा उदय होतो. आणि एकदा का या देहाला आपण सत्य मानलं की त्यासरशी हे विश्व देखील आपल्यासाठी सत्य होऊन जातं.
जसं एखाद्या चित्रपटामधली व्यक्तिरेखा देखील आमच्यासाठी जिवंत होऊन जावी. खरं तर ती निर्जीव आहे. ती एखाद्या पांढऱ्या पडद्यावरती आपलं हे एक यांत्रिकतेने चाललेलं कार्य करतीये, परंतु त्या व्यक्तिरेखेला आपण सत्य मानतो. त्यासरशी तो समस्त चित्रपट आमच्यासाठी जिवंत होऊन जातो. तशीच या ब्रह्मांडाची अवस्था आमच्यासाठी झालेली आहे. याचं कारण मी माझ्या स्वतःला सत्य मानलेलं आहे. आणि मायातीत होणं म्हणजे काय? स्वतःच्या देहबुद्धीचा संपूर्ण विसर म्हणजे मायातीत. आपलं अस्तित्व आपण विसरून गेलो की आपल्याला माया दिसणार कुठं? समर्थ आत्मारामामध्ये आम्हाला हेच म्हणतात ना की तू जे काही असार आहे ते मला दे. शिष्य म्हणतो दिलं स्वामी. यावरती समर्थ फक्त एकच प्रश्न म्हणतात की हे दिलं म्हणणारा कोण आहे? तो मला पाहिजे. मला बाकी तुझ्या आसारांशी घेणं देणं काय? काय घेऊन करू मी? ना मला तुझा पैसा अडका हवाय, ना घरदार, ना मुलं बाळ, ना तुझं लौकिक. मला केवळ तुझं स्व या शब्दाचं असलेलं अस्तित्व हवंय. श्री महाराजांच्याकडे देखील तो परभणीचा जमीनदार नव्हता का, ज्याने आपली सगळी प्रॉपर्टी स्टॅम्प पेपरवर लिहिली आणि महाराजांच्या समोर ठेवली की महाराज ही सगळी प्रॉपर्टी मला आपल्या नावावरती करायची आहे. महाराजांनी ते बघितलं, म्हणाले तुझी भावना ती शुद्ध आहे, परंतु ही सगळी मालमत्ता मला देण्यासाठी या कागदपत्रांची गरज नाही. हे कागदपत्र तू तुझ्याकडेच ठेव. हे सगळं काही रामाचं आहे या भावनेने तू राहा, म्हणजे ते मला मिळाल्यासारखंच आहे. किती श्री महाराजांचा हा उदात्त विचार आहे सज्जनो. हे कशासाठी करायचं? का आपल्या स्वचा त्याग करायचा? का आपल्या अहंकाराचा त्याग करायचा? कारण जोपर्यंत माझ्यामध्ये हा अहम आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये हा स्व आहे, जोपर्यंत माझ्या या चारही अवस्थांमध्ये अनुभूती घेण्याची एक स्पर्धा माझ्यामध्ये आहे, तोपर्यंत मला या मायावी विश्वामध्ये अशाच प्रकारचे मेघनाथ हे वारंवार या भवरोगाच्या आधाराने घाबरवणार आहेत. मेघनाथाच्या या असलेल्या अस्त्रशस्त्रांचा आपण थोडक्यात आपल्या जीवनाशी संदर्भ लावून बघूयात ना. आकाशात उंच चढून तो विस्तवाचा खूप वर्षाव करू लागला. बघा, जीवनामध्ये आपल्याला अनेकदा अशी काही संकट येतात, आपण म्हणतो ना ज्याला आसमानी संकट. कुठून आलं, कशामुळं आलं, का आलं, याचा आपल्याला कुठल्याही पद्धतीने उहापोह करता येत नाही. असा हा मायावी असलेला आसमानी संकटाचा भाग आम्हाला जीवनामध्ये अनेकदा सहन करावा लागतो. पृथ्वीतून जलधारा प्रगट होऊ लागलेल्या आहेत. अशा या पृथ्वीमधून आलेल्या अनेक पुरांना, अनेक पद्धतीच्या प्रलयांना आपल्याला सामोरं जावं लागतं. काल मी सहज यूट्यूबवर केदारनाथच्या 2013 मध्ये घडलेल्या घटनेची काही क्लिपिंग्स बघत बसलो होतो. ती मंदाकिनी नदी ज्या तुफान वेगाने, अलखनंदा ज्या तुफान वेगाने त्या पांडव घळीमधून केदारनाथच्या मंदिराकडे आली आणि नंतर ती ज्या वेगाने समस्त दगड माती घेऊन रामवाड्यावरती येऊन कोसळली. आणि रामवाडा जे एवढं मोठं गाव होतं, जिथं अनेक हॉटेल्स, धर्मशाळा होती, ज्याच्यामध्ये हजारो लोक निवासाला होते, तो सगळा रामवाडा क्षणामध्ये कशा पद्धतीने या खोल दऱ्याखोऱ्यांमध्ये वाहून गेला. हे सगळं बघितल्यानंतर या पृथ्वीमधून या जलधारा प्रगट झाल्या नाही तर काय झाल्या? ते आकाशातून ढग काय फुटावेत आणि ते पाणी ओसंडून या केदारनाथच्या मंदिरावरून या रामवाड्यावरती येऊन काय कोसळावं? गौरी कुंडामध्ये जाऊन हजारो नव्हे अगणित अशा जीवांना या आपल्या गर्तेमध्ये घेऊन कुठं त्यांना गिळून टाकल्यासारखी अवस्था करून टाकावी. या अशा प्रकारच्या अनेक संकटांना आम्हाला सामोरं जावं लागतं. अशा या मायेचा प्रभाव आम्हाला आपल्या जीवनामध्ये नित्य दिसतच असतो. आपण बघतो या कोरोना काळामध्ये त्या रोगापेक्षा देखील त्या रोगाची भीती आम्हाला जास्त त्रास देते. या रोगाची लागण झाल्यानंतरही अनेकांना त्याच्यामुळे लागलेली काळजी, अँझायटी याच्यामुळे आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. खरं तर या असलेल्या काळजी नामक वस्तूचा जर आपण विचार केला तर या पिशाच्य आणि पिशाचिनी नाही तर काय आहेत, ज्या आमच्याच उरावरती येऊन नाचत असतात.
मारा काठाचा आवाज करत असतात, आमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम निर्माण करत असतात. अशा या पिशाच्य आणि पिशाचिनी देखील आम्हाला या मायेच्या प्रभावाखाली आमच्या हृदयामध्ये नाचताना दिसतात. बिष्टा पूय रुधिर कचहाडा बरशही कबहू उपल बहु छाडा. हा मेघनाद काय करतोय? या आपल्या मायावी शक्तींच्या आधाराने कधी विष्ठा, पूर, रक्त, केस, हाड यांचा वर्षाव या सगळ्या वानरांवरती करायला सुरुवात करतोय, ज्यांना अत्यंत दुर्गंधी आहे, ज्याचा स्पर्श देखील नकोसा वाटावा, ज्याच्या स्पर्शाने देखील किळस यावी, अशा आपल्या मनामध्ये असलेल्या अनेक भावना, दडलेल्या भीती, या देखील अशाच पद्धतीच्या विष्ठा, पूर, रक्त, केस आणि हाड यांचा वर्षाव आमच्या अंतःकरणामध्ये करत असतात. आपलं मन बऱ्याचदा अशा काही गोष्टींचा विचार करतं की ज्या गोष्टी आपण वास्तविकतेमध्ये कधीही करण्याचा मनामध्ये साधा संकल्प देखील करू शकत नाही. परंतु अशा भावभावना या मनामध्ये कुठून येतात, कशा खेळत असतात, हे आपल्यालाच कळत नाही. हाच या मायेच्या अखत्यारीत घडत असलेला आपल्यावरती या नको असलेल्या गोष्टींचा वर्षाव आहे सज्जनो. कधी कधी असे अनेक दगड या मायेच्या आधाराने फेकले जात असतात की ज्या दगडांचे आघात या त्रितापांच्या आधाराने आम्हाला विलक्षण दारुण दुःख देऊन जातात. कोण समयो येईल कैसा, त्याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाई. हे या मायावी जगतामध्ये या त्रितापांच्या आधाराने घडणाऱ्या गोष्टी आपण पाहतोच. ते मध्यंतरीच त्या हिमाचलमध्ये जी लँडस्लाइड झाली, जे दगड वरतून पडले, त्याचा मी तुम्हाला एकदा संदर्भ दिला होता. काल मला सहज कोणीतरी एक त्याच्याबद्दलची माहिती पाठवली की एक डॉक्टर त्यामध्ये ठार झाली, जी तिथं काही वेळापूर्वीच आपला फोटो काढून आपल्या सर्व परिवारामध्ये पाठवत होती, आणि ती गाडीत बसायला आणि त्याच वेळेला एक मोठा दगड त्या गाडीवरती पडायला. सगळं काही होत्याचं नव्हतं होतं क्षणामध्ये. न जाणे या सगळ्या गोष्टी कुठून घडून येत असतात. आणि या सगळ्या असलेल्या अवस्थांमध्ये आम्ही एका भयभीत अशा स्थितीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतो. अशा या अंधकारमय जीवनामध्ये जिथं हा धुरळा माजलेला या भवरोगाचा, मनुष्य सदैव क्षणाक्षणाला अत्यंत या मृत्यूच्या भीतीने जगत असतो. जिथं आपण स्वतः आत्मस्वरूप असूनही त्याला दिसत नाही, जसं आपलाच पसरलेला हात या मायेच्या धुळीमध्ये एका वानराला दिसू शकत नाही, तशीच आमची देखील अवस्था आहे. त्यामुळे सज्जनो, रामायण हे नेहमी वर्तमान आहे. हे रामायणाचा संघर्ष, ही रावणी वृत्ती आणि प्रभू रामचंद्रांचं अधिष्ठाने नित्य आहे. त्याची स्वरूप बदलत जातात, त्याचे आघात बदलत जातात. आणि हे आघात कोणावरती होतात? ज्याने स्वतःला जीव मानलेला आहे, ज्याची देहबुद्धी जागृत आहे. श्री महाराज नामस्मरण का करायला सांगतात आम्हाला? कारण की आमची ही देहबुद्धी उकरली जावी. देहबुद्धी उकरून लावी रोप समाधान, ब्रह्मानंद महाराज म्हणतात. नामाच्या आधाराने या मायावी जगतामधल्या भोगांची इच्छा करणं ही साधनेची दिशा चुकल्यासारखी स्थिती आहे. परंतु आम्हाला या मायेतून पार होण्यासाठी या देहबुद्धीलाच कुठंतरी खोदून काढलं पाहिजे. तिथं हे आत्मबुद्धीचं रोपटं लावलं पाहिजे. आणि जसा मी माझ्या स्वरूपाशी निमग्न होईन, त्यासरशी हे मायावी अस्त्रशस्त्र असूनही माझ्यासाठी मात्र संपूर्णपणे नाहीसे होऊन जातील. आणि जेव्हा असा जीव जो रामाच्या चरणी आहे, जो या अनंत प्रकारच्या मायावी अस्त्रशस्त्रांनी असाच व्याकुळ होऊन जातो, तो मनामध्ये विचार करतो की प्रभू, मी तुझं नाम घेतोय, परंतु मला अजूनही या भवरोगामधून का बरं सुटका होत नाही? नमितो तवपदी संवरी माया, ही जी आम्ही वारंवार श्री महाराजांना प्रार्थना करतो, आणि तरी देखील आमच्या अंतःकरणामध्ये भीतीचे डोंगर जसेच्या तसे राहत असतात. आम्ही अत्यंत व्याकुळ होऊन जात असतो. सद्गुरूची वारंवार विनवणी करत असतो की मला सोडवा, मला सोडवा. सद्गुरू त्या मायावी असलेल्या संकटाचं मूळच उखडून काढतो. वासनेचे बीज जळूनी जाय. मी जीव आहे, मी देह आहे, हेच या वासनेचं बीज आहे. आणि तेच भगवंत
त्याच्या कृपेच्या आधाराने जेव्हा जाळून टाकतो ना सज्जनो, त्या क्षणी आमच्या जीवनामधली व्याकुळता निघून जाते. जीवनाची प्रत्येक स्थिती ही आम्हाला आनंदच देते. किंबहुना मृत्यू देखील तिथं सोहळा होऊन जातो. कारण जिथं माझ्या अस्तित्वालाच मुळी स्थान नाही, तिथं कोणाचा मृत्यू आणि कोणाचा जन्म. अशी एक अत्यंत आनंदमय, दृश्यविरहित, कारणविरहित स्थिती आपल्याला गुरुकृपेने प्राप्त होते. तोच मोक्ष आहे. तोच हा निरतिशय आनंदाचा क्षण आहे. तिथं कुठल्याही दृश्य जगातली गोष्टींची भीती राहत नाही. इथं हा भवरोग, हा समूळ आमच्या अंतःकरणामधून दूर होतो. परंतु त्यासाठी या भगवंताच्या कृपेचा वर्षाव व्हावा लागतो. आणि प्रभू रामचंद्रांनी जेव्हा पाहिलं की हे वानरदळ आता स्वतःला अत्यंत असहाय्य समजतंय, त्यांना असं वाटतं की आपल्याला आता कोणीच वाचवू शकणार नाही, हे जर असंच चालू राहिलं तर आमचा मृत्यू निश्चित आहे. अरे मृत्यू कोणाचा आहे? आणि ज्याच्या पाठीमागं हा राम आहे, त्याने तर या मृत्यूचा शब्द देखील आपल्या मुखातून काढू नये. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी या वानरांची ही मनाची अवस्था जाणली. ते भयभीत झालेले पाहिलं आणि एक बाण काटी सब माया, जिमी दिन कर हर तिमिर निकाया. प्रभू रामचंद्रांनी एका बाणामध्ये सारी माया नष्ट करून टाकलेली आहे. इथं मराठीमध्ये नष्ट केली असा शब्द आहे, परंतु गोस्वामीजींचा शब्द काय? एक बाण काटी सब माया. मला वाटतं की भाषांतरकार नेहमीच, जसं श्री महाराज म्हणतात की मूळ ग्रंथ आणि टीकाकार याच्यामध्ये फरक राहतो, कारण की टीका करणारा व्यक्ती हा त्याच्यामध्ये स्वतःचे काही शब्द मिसळत असतोच. त्यामुळे एक बाण काटी सब माया याचा अर्थ एका बाणामध्ये माया नष्ट नाही केली, या मायेचा असलेलं मूळ त्याने कापून टाकलेलं आहे. जसं लेकरू आईशी नाळेने जोडलेलं आहे, लेकराचा जन्म झाला, ते स्वतंत्र झालं की त्या नाळेला डॉक्टर कापून टाकतो. त्याप्रमाणे आम्ही इथं सर्वजण या मायेच्या आधाराने बांधले गेलेलो आहोत. ही माया आम्हाला बांधून ठेवते, जसं हनुमंताला नागपाशाने बांधलं. नागपाशाच्या असलेल्या या बंधनाला हनुमंताने कसं केलेलं आहे की तो पावक जरत देखी हनुमंता, भयहु परम लघु रूप तुरंता. जो अत्यंत छोटा होतो तो या नागपाशाला जसंच्या तसं ठेवून त्यामधून सुटतो. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र जेव्हा कृपा करतात तेव्हा आम्ही आमच्यातल्या अहंकार शून्यतेच्या दिशेने जातो. आणि अहंकार शून्य झाला की ही माया जशी आहे त्यामधून आमची सुटका होते. तसा एक बाण काटी सब माया. माया ही कधीच नाश पावत नाही, माया ही कधीच नष्ट होत नाही, कारण ती भगवंताची निज शक्ती आहे. आज मी जे तुमच्याशी संवाद करतोय ते देखील मायेच्या आधारानेच करतोय. म्हणजे जिचे शब्द घ्यायचे तीच नष्ट झाली, हे म्हणणं कितपत संयुक्तिक ठरेल बरं? गोस्वामीजी म्हणतात की या वानरांना प्रभू रामचंद्रांनी एका बाणाच्या आधाराने या व्याकुळतेमधून, या भीतीमधून बाहेर काढलं. जिमी दिन कर हर तिमिर निकाया, कृपा दृष्टी कपी भालू बिलोके, भये प्रबल रन रहही न रोके. आणि मग अशी ही मुक्त अवस्था ज्या क्षणी या वानरांना, या अस्वलांना प्राप्त झाली आणि त्या अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांनी त्यांच्याकडे केवळ एक कृपा दृष्टीने पाहिलं आणि त्यामुळं हे व्याकुळ झालेले वानर प्रभू रामचंद्रांच्या कृपा दृष्टीने पुन्हा एकदा अत्यंत सतेज झाले, सबल झालेले आहेत. आणि ते अशा पद्धतीने या रणांगणामध्ये आता युद्ध करण्यासाठी तयार झालेत. गोस्वामीजी म्हणतात त्यांना आता कोणी थांबवायला प्रयत्न जरी केला तरी ते थांबू शकणार नाहीत, अशी त्यांच्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या कृपा आशीर्वादाने शक्ती संचारलेली आहे. सज्जनो, मायेच्या अखत्यारीमध्ये जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत या कर्माचं लचांड आमच्या मागं आहे. आणि मायातीत होणारा व्यक्ती हा कर्माचे डोंगर रचत असतो, परंतु तो कर्माच्या लचांडामध्ये अडकत नाही, कारण त्याच्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा, एक विलक्षण चैतन्य अशा पद्धतीने काम करत असतं जिथं कुठल्याही कर्मफळाचे पाश त्याला या दृश्य जगाशी बांधू शकत नाहीत. अशा या
प्रभू रामचंद्रांच्या कृपादृष्टीचं हे फळ गोस्वामीजी आम्हाला या वानरांच्या झालेल्या असहाय्यताच्या आधाराने सांगतायत. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं की मेघनाद हा अशा अनेक प्रकाराने युक्त्या प्रयुक्ता करतोय आणि त्यात तो विशेषत्वाने माझ्या सामान्य वानर आणि अस्वल दळाला त्रस्त करतोय. हे पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांची आज्ञा घेऊन अंगद इत्यादी वानरांबरोबर लक्ष्मणजी अत्यंत क्रुद्ध झालेत की मेघनाथाला आता धडा शिकवायलाच हवा. अशा पद्धतीने लक्ष्मणाचं आणि मेघनाथाचं आता एक विलक्षण तुंबळ युद्ध होणार आहे. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्यापासून बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.